धार कोल्हापूरच्या काळमावाडी धरणाच्या मुख्य भिंतीच्या गळती दुरुस्तीचं काम वेगानं सुरू आहे। धरणातील पाणी पातळी कमी होत जाईल तशी दुरुस्ती प्रक्रियाही टप्प्याटप्प्यानं सुरू राहील। कामांचा जोर असाच राहिल्यास पावसाळ्यापूर्वीच 50% काम पूर्ण होईल अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। धुळ्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सायकल असोसिएशनकडून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। शरीर सुदृढ राहावं या उद्देशानं पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संडे ऑन सायकल या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला होता। वसईतील निर्मळ गावामध्ये नवज्योती महिला मंडळांनी नशामुक्तीसाठी रस्त्यावरती उतरून जनजागृती आंदोलन केलं। शहरात खुलेआम अंमली पदार्थांची विक्री सुरू आहे। तरुण पिढी नशेच्या आहारी जाते आहे आणि त्यामुळे महिला आक्रमक झाल्या आहेत। त्यांनी प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील कुसमाडीमध्ये नागरिकांनी पाण्याच्या टाकीवरती चढून शोले स्टाईलनं आंदोलन केलंय। काही ग्रामस्थांच्या पाणीपट्ट्या थकल्या आहेत। त्यामुळे ग्रामपंचायतीनं सर्वच गावांचा पाणी पुरवठा बंद केल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले। ठाणे महानगरपालिकेच्या नव्या डीपी प्लॅन विरोधात आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले। जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वात कळवा नाका परिसरात आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकही उपस्थित होते। जबाबदारी घेतो आणि आम्ही सामुदायिकरित्या लढायला तयार आहोत हे आपल्याला शासनाला दाखवायचं होतं।